नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम गणित भाग 1 व 2 मॅथमॅटिक्स पार्ट 1 and 2 ची प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। हा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 वर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। क्वेश्चन 1A, खालील प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य तो पर्याय लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, पुढील अपरिमेय संख्या कोणती? त्याचा बी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय लिहिलेला आहे बी। 2, सी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे। 3, त्याचे देखील सी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे 6 आणि 4, त्याचे देखील सी पर्यायाचे उत्तर बरोबर आहे 7 संच। क्वेश्चन 2, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी आहे। 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 3 सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेले आहे। एका चौकटीत लिहायचे आहे 13 गुणिले 4 आणि दुसऱ्या चौकटीत लिहायचे आहे सजातीय। तिसरा प्रश्न, कोणताही एक संच यादी पद्धत व गुणधर्म पद्धतीने लिहा। तर त्या ठिकाणी आपण गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धतीने संच लिहिलेला आहे। चौथा प्रश्न, आता आपण गणित भाग 2 वर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। या ठिकाणी गणित भाग 2 वर आधारित प्रश्नपत्रिका। क्वेश्चन 1A, खालील प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य तो पर्याय लिहा। 1, 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता टिंबटिंब कोन तयार होतो। त्याचा सी पर्याय बरोबर आहे। 8 कोन तयार होतात। 2, त्रिकोण ABC मध्ये कोन A 76 अंश, कोन B बरोबर 48 अंश, म्हणून कोन C चे माप टिंबटिंब आहे। त्याचा बी पर्याय बरोबर आहे 56 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। तिसरा प्रश्न, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? त्याचा ए पर्याय बरोबर आहे। प्रत्येक रेषाखंडाला 1 आणि एकच मध्यबिंदू असतो। चौथा प्रश्न, बिंदू ए चा निर्देशांक -2 व बी चा निर्देशांक 5 असेल तर ए बी बरोबर किती? त्याचा सी पर्याय बरोबर आहे 7। क्वेश्चन नंबर 2, खालील उदाहरणापैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी देखील 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 2 गुण मिळतील। एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत। एक्स वाय 17, वाय झेड 8, तर एक्स झेड काढा। बघा, एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत। 17 अधिक 8 बरोबर 25। आणि दुसरा प्रश्न आहे, बिंदू एम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आणि ए बी बरोबर 8, तर ए एम बरोबर किती? त्याचे उत्तर आलेले आहे ए एम बरोबर 4। तिसरा प्रश्न, त्या ठिकाणीच आपण उत्तर सोडवलेले आहे। बिंदू बी चा निर्देशक 2, बिंदू ई चा निर्देशक 5। 5 हा मोठा आहे 2 पेक्षा। 5 वजा 2 बरोबर 3, बीई बरोबर 3। नंतर ओई बघा, ओ चा निर्देशक 0, ई चा निर्देशक 5।
5 वजा 0 बरोबर 5 आणि QB बिंदू Q चा निर्देशक 5, B चा निर्देशक 2. 2 अधिक 5 बरोबर 7. चौथा प्रश्न, बिंदू P हा रेघ सीडीचा मध्यबिंदू आहे आणि CD बरोबर 2.5 तर रेघ सीडीची लांबी काढा. आता आपण सेमी गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासू. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट आन्सर 4 मार्क्स साठी आहे. फर्स्टचे आन्सर ऑप्शन नंबर बी आहे. सेकंडचे आन्सर ऑप्शन नंबर सी आहे. थर्डचे आन्सर ऑप्शन नंबर सी आहे आणि फोर्थचे आन्सर ऑप्शन नंबर सी आहे. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 4 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मॅथेमॅटिक्स पार्ट 2. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट आन्सर 4 मार्क्स साठी आहे. फर्स्टचे आन्सर ऑप्शन नंबर सी आहे 8. सेकंडचे आन्सर ऑप्शन नंबर बी आहे 56 डिग्री. थर्डचे आन्सर ऑप्शन नंबर ए आहे ओनली 1 आणि फोर्थचे आन्सर ऑप्शन नंबर सी आहे 7. क्वेश्चन 2, आन्सर द फॉलोइंग 3 सब क्वेश्चन्स 6 मार्क्स साठी आहे. प्रिंटिंग मिस्टेक होती, त्यामुळे क्वेश्चन नीट आलेला नाही. आपण पेनाने पूर्ण क्वेश्चन लिहिलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण स्टँडर्ड 9 ची मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम मॅथेमॅटिक्स पार्ट 1 and 2 ची क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.